एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला छोटंसं गार्डनिंगचा टूर जो आहे तो देत आहे. आज ॲक्च्युली सॅटर्डे आहे आणि आज पियाची स्कूल आहे, कारण तिचा फर्स्ट आणि जो म्हणजे थर्ड सॅटर्डे असतो ना, त्या दिवशी तिची स्कूल असते. तर आज तिची स्कूल आहे. सो सकाळी उठल्या जी रोजची धावपळ असते माझी ती आजही होणार आहे. सुट्टी नसल्याने काही प्रिपरेशन मी आधीच करून ठेवलं होतं, जसं की मला तिच्यासाठी पालक पराठा बनवायचा होता. काल मस्त फ्रेश जो आहे पालक घरी आणलेला होता आणि म्हटलं मग तिला पालक पराठाच देऊया. आणि पराठा अशी गोष्ट असते ना की लवकरही होते, मुलं पूर्ण टिफिनही फिनिश करतात आणि आवडतो देखील आणि बनवायलाही आपल्याला खूप इझी असतं. त्यामुळे पालक पराठा बनवत आहे. आणि अजून एक छान मस्त तुमच्या ब्रेकफास्टसाठी किंवा तुमच्या लहान मुलांच्या टिफिनसाठी एक रेसिपी मला शेअर करायची आहे. पुढे करतेच मी शेअर. तर त्यासाठी मी बटाटे मला लागणार होते ना, तर तेही मी रात्रीच उकडून ठेवले होते. कारण काय होतं ना, सकाळी बटाटे उकडायचं म्हटलं ना तर उकडून तर जातात, पण तो गार व्हायचा जो वेळ असतो ना तो आपल्याकडे नसतो. म्हणून मी रात्रीच त्यांना उकडून फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आणि त्यातलाच थोडा जो बटाटा आहे तो मी जे आहे पराठ्यासाठी यूज करते. कारण जर आपण त्यामध्ये थोडा बटाटा घातला ना उकळलेला की छान टेस्ट येते आणि एक दोन गोष्टी एक्स्ट्राच्या आपण त्याच्यामध्ये ॲड केल्या ना पराठ्यामध्ये तर अजून छान चव येत असते. त्यामुळे म्हटलं आहे आता ऑप्शन, तर मग जे आहे त्यामध्ये घालूयात. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर पराठ्यामध्ये दही घालत नसाल ना तर एक वेळा दही घालून पराठा ट्राय करा. खूप छान टेस्टी येतो. मस्त थोडासा टँगी फ्लेवर, जो आंबट फ्लेवर असतो तोही येत असतो आणि सॉफ्ट खूप येतो. नाही तर काय होतं ना, मुलांना जर पराठा टिफिनमध्ये द्यायचा म्हटला ना तर मग तो त्यांचा पराठा आहे ना असा थोडा एकदम कडक किंवा मग ज्याला आपण असं रब्बरसारखा म्हणू शकतो तो होतो. जर तुम्ही दही ॲड केली ना त्यामध्ये तर खूप छान सॉफ्ट राहतो. टिफिनमध्ये देण्यासाठी तर खूप छान उपाय आहे की तुम्ही दही घाला, जेणेकरून तो टिफिनमध्ये सॉफ्ट राहील, मुलं खातील तोवर. तर पराठा इथे माझा बघा बनून झालेला आहे. आणि जी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करायची आहे तर ती मी आता तुमच्यासोबत शेअर करते. मी बनवणार आहे आलू आणि पोह्याची टिक्की. तुम्हाला माहीत असेल तर अतिउत्तम, पण नसेल माहिती तर ही एक रेसिपी तुम्ही इन्क्लूड करू शकतात तुमच्या ब्रेकफास्टसाठी, नाही तर मग मुलांच्या टिफिनसाठी. तर इथे मी जे होते 3 मोठ्या साईजचे जे बटाटा होता छान उकडून घेतलेला होता. आणि यासाठी पोहे लागणार आहे. तर मी इथे एक वाटी, फुल वाटी जी असते ना थोडी मोठ्या साईजची, तर तेवढं मी जे आहे इथे पोहे घेत आहे. आणि जसं आपण पोहे बनवण्यासाठी पोहे भिजवत घालत असतो ना, सेम तसंच पोहे भिजवत घालायचं. कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी थोडं मॉइश्चर असतं, त्यामुळे जास्त तुम्हाला हे पोहे भिजवत घालण्याची गरज नाही आहे. कारण मी का सांगते तुम्हाला पुढे समजेल. तर मी इथे नॉर्मल जे पोहे असते भिजवून लगेच त्याचं पाणी जे आहे ते बाहेर काढून घेतलेलं आहे. आणि बटाटा यासाठी पाहिजे असतो, तर तुम्ही उकडलेला बटाटाच यासाठी यूज करू शकतात. किसलेला वगैरे चालणार नाही, मग तो थोडा कच्चा असा फ्लेवर देऊ शकतो. आणि यामध्ये मी आता घालणार आहे, जसं की तुम्ही बघितलं की यामध्ये मी पोहे घातलेला आहे. आणि त्यानंतर मी कोथिंबीर घेत आहे, कांदा घेत आहे, थोडी शेजवान चटणी जी आहे मी ती घालते इथे, कारण पियाला टेस्ट आवडते त्याची शेजवान चटणीची. मीठ घालते चवीपुरतं. इथे मी जिऱ्याचं पावडर, चाट मसाला आणि ऑरेगानो होतं माझ्याकडे, ऑरेगानो घातलेला आहे. आणि चिली फ्लेक्स. तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल, ऑरेगानो नसेल, चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही सरळ जे तुमचं आपलं तिखट असतं ना ते घालू शकतात. नाहीतर मग तुम्ही त्याच्यामध्ये मॅगी मसालाही इन्क्लूड करू शकतात. आणि आपला जो बटाटा होता तो याच्यामध्ये छान चुरून घ्यायचा आहे. तुम्हाला अजून व्हेजिटेबल यामध्ये ॲड करायचे असतील, जसं की कॅरेट आहे, बारीक बारीक तुम्ही जे आहे याला कापून टाकू शकतात किंवा मग किसून घेऊ शकतात. कॅरेट घालू शकतात तुम्ही, ग्रीन पीस घालू शकतात. कॉर्न तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उकडलेले कॉर्नही यामध्ये घालू शकतात. आणि ही टिक्की जी आहे तुम्ही अजून छान जे आहे हेल्दी बनवू शकतात. तर याला छान मस्त मॅश करून घ्यायचं हातानेच आणि याला हव्या तशा टिक्कीच्या शेपमध्ये तुम्ही याला बनवू शकतात. याला बनवण्यासाठी तुम्ही एअर फ्रायरचा यूज करू शकतात. माझ्याकडे एअर फ्रायर आहे, पण गोष्ट काय ना की मला आता वेळ नाही आहे. एअर फ्रायमध्ये जरा वेळ लागतो आणि ह्या सगळ्या एकसाथ होणार नाही, म्हणून मी एअर फ्रायर स्किप केलं. नाहीतर मग विदाऊट तेलने एअर फ्रायरमध्ये खूप छान क्रिस्पी बनतात. मी एखाद वेळेला तुम्हाला तेही बनवून दाखवेल. आणि इथे मी जसं तव्यावर बनवते, जसं की शालो फ्राय, अगदी थोडंसं तेल म्हणजे चिपकणार नाही तव्याला, अशा पद्धतीने थोडं तेल घालून जे आहे दोघी साईडून भाजून घ्यायचं. अदरवाईज तुम्ही याला तळूनही घेऊ शकतात. जसं की आता तुम्ही ही टिक्की घेतली, हिला थोडं जे आहे मैद्याचं पाणी नाही तर कॉर्नफ्लॉवरचं पाणी जे असतं आपण जे बनवतो त्यामध्ये डीप करायचं आणि ब्रेड क्रम्समध्ये मग त्याला रोल करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याला फ्राय करून घ्यायचं. असं तुम्ही डीप फ्रायही करू शकतात. तर 3 वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसा तुमच्याकडे वेळ असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात. पियासाठी मी इथे मस्त हार्ट शेपचे जे आहे तिला टिफिनमध्ये देण्यासाठी बनवलेले आहे आणि मी तव्यावर करते, जेणेकरून मला जास्तीत जास्त इथे जे आहे टिक्की बनवता येतील. कारण आम्ही ब्रेकफास्टही याचाच करणार आहोत. तिलाही ब्रेकफास्ट होईल आणि तिच्या टिफिनमध्येही जाणार आहे. आणि काय करायचं ना, खूप छान
म्हणजे थोडा फुल गॅस करायचा, नंतर थोडा कमी गॅस करायचा, असं करून ना थोडा जास्त वेळ लागतो शेकण्यासाठी. पण तुम्ही जितकं जास्त याला शेकून घेणार ना कमी गॅसवर, तितक्याचा क्रिस्पीनेस वाढतो आणि टेस्टी पण तितकीच लागते. तुमच्याकडे जर जे कटर असतात ना वेगवेगळ्या शेपचे, स्टार शेपचे, हार्ट शेपचे, त्याच्याने तुम्ही कट करून घेतले ना तर मुलं म्हणजे काय होतात, तुम्ही यामध्ये जर अजून जास्त व्हेजिटेबल्स ॲड केला तर मुलांनाही खायला मज्जा येते आणि सगळे जे आपलं जे टेन्शन असतं की मुलं व्हेजिटेबल्स खात नाही, तर तेही त्यांना आपण जे आहे अशा पद्धतीने जे आहे खायला देऊ शकतो. एक वेळा नक्की ट्राय करा, टेस्टी लागते, क्रिस्पी आहे. घरी मस्त तुम्ही सॉससोबत याला जे आहे एन्जॉय करू शकता. एखादी चटणी पाहिजे असेल तुम्ही ग्रीन चटणी याच्यासोबत बनवू शकतात. आणि माझा आजचा ब्रेकफास्ट जो आहे तो इथे तयार आहे. Pia. My beta, love you. Love you. And I love you. Gallery. Bye, baby. आज पियाला दोघी टिफिनमध्ये जे आहे ना तिच्या आवडीची गोष्ट दिली आहे, त्यामुळे टिक्की आणि जे पराठा बनवलेला आहे ते दोघंही ती एन्जॉय करून खाणार आहे. आणि आज तिचा टिफिन जो आहे पूर्ण पद्धतीने फिनिश होणार आहे. तसं ती जास्त करून कधी उरवून आणत नाही, पण एखाद वेळेला भाजी वगैरे नाही आवडली तर मग येत असतो, पण आज ती पूर्ण फिनिश करेल याची मला गॅरंटी आहे. आणि आता माझ्याकडे पूर्ण निवांत वेळ आहे, तर चला एक निवांत अशी मस्त युनिक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. मी आधीही शेअर केलेली आहे, बरेच लोकांना माहीत असेल, पण नवीन लोकांसाठी किंवा तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी परत तुमच्यासोबत ही प्रोसेस रिपीट करत आहे. तर हे आहे पालक. जसं मी तुम्हाला म्हणले की काल फ्रेश पालक आणला होता आणि जेव्हाही पालक आणला असा मूळ सोबत जर तुम्हाला पालक मिळाला ना तर तो कट करायचा आणि त्याला जे आहे पाण्यात ठेवू शकतात. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ग्रो करायचा असेल, जसं माझ्याकडे आता मी सायंकाळी आणला होता, माझ्याकडे वेळ नव्हता लावायला, म्हणून मी त्याला जे आहे कट करून थोडंसं निवडून जे आहे व्यवस्थित त्यातली घाण काढून असं पाण्यामध्ये त्याला ठेवून दिला होता. आणि आता माझ्याकडे वेळ आहे तर मी पुढची प्रोसेस करते. तर मी इथे कुंडी घेतलेली आहे, त्यामध्ये तुम्ही नॉर्मल जे आहे माती घ्या. तुमच्याकडे काही कंपोस्ट असेल तर तुम्ही कंपोस्ट त्यामध्ये ॲड करू शकतात. आणि ह्या ज्या रूट्स आहेत ना ह्या तुम्हाला मातीमध्ये बेसिकली जे आहे दाबून घ्यायच्या आहेत. याने काय होईल ना की तुम्ही तुमचा जो विकत आणलेला पालक आहे जो तुम्ही आता यूज करणार आहात आणि त्यानंतर जे उरलेला कचरा जो तुम्ही फेकून देणार आहात त्यातून तुम्ही छान पालक ग्रो करू शकतात. आणि हे मी लगेच पालक कशी ग्रो होते हे तुम्हाला समजणार नाही ह्या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी ऑलरेडी म्हणजे 6-7 महिन्यापूर्वी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. मी परत त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देते, नाही तर मी इथे आय बटनमध्येही तुम्हाला लिंक देईल. तो व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी जे आहे शेअर केलेला आहे कशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर पालक घरी अगदी 1ही रुपया न खर्च करता किंवा सीड्स वगैरे विकत न घेता तुम्ही पालक घरी ग्रो करू शकतात. म्हणजे एकदा तुम्ही 10 रुपयाची जुडी आणली तर ते 10 रुपयाच्या जुडीमधून पुढे अजून तुम्ही 2 वेळा त्या 10 रुपयाच्या जुडीमधून जे आहे पालक घेऊ शकतात. आणि घरचा पालक असतो, नंतर ग्रो होणारा. तुम्ही त्याला जितकं छान खत वगैरे देणार तितका छान तो ग्रो होतो आणि फ्रेश मिळतो. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला कट करून घेऊ शकतात. आणि स्वतः ग्रो केलेला व्हेजिटेबल्स खाण्यात काहीतरी वेगळाच आनंद असतो. तर चला इथे पहा, जे काही एक्स्ट्राचे इथे म्हणजे खराब वगैरे कचरा होता, जे सुकलेले पालक किंवा सडलेले पत्ते होते, मी सगळे इथे काढून घेते, कारण हे जे आहे नंतर त्रास होतो त्यांना ग्रो होण्यासाठी. आता तुम्ही जर असे 10 पालकचे जे आहे इथे समजून घ्या बंच तुम्ही लावताय आणि त्यातले पूर्णच जगतील असे नाही आहे, पण बरेचसे जगतात. फक्त प्रोसेस लक्षात घ्या की अशा पद्धतीने त्यांच्या ज्या मुळा आहेत त्या मातीमध्ये तुम्हाला दाबून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यावरून माती टाकायची आहे. म्हणजे ज्या काही मुळा तुमच्या व्हिजिबल होतील त्या सगळ्या मातीमध्ये ज्या आहे दाबल्या जातील. आणि यानंतर ही जी कुंडी आहे ना तुम्हाला उन्हात ठेवायची नाही आहे, हिला जे आहे सावलीत ठेवायचं. जोवर तुम्हाला दिसत नाही की यामध्ये जे नवीन नवीन पत्ते येत आहे ना ते छान फ्रेश यायला लागलेले आहेत. आणि म्हणजे 4 ते 5 दिवस तरी तुम्ही हे कुंडीला सावलीत ठेवा. अगदी अंधारात नाही, ब्राईट लाईटमध्ये ठेवायचं आणि सावलीत ठेवायचं. 4-5 दिवसानंतर ज्यांना जगायचं आहे यामधून ह्या सगळ्या बंचमधून ते बरोबर त्यांची रूट्स जे आहे वाढायला सुरुवात होते आणि ते जगण्यासाठी रेडी होतात. जे नाही जगत ते तुम्हाला समजेल की आता हे जगणार नाही, काढण्याची घाई करू नका, राहू द्या. काही 1-2 दिवसानंतरही जे आहे ग्रो करू शकतात. त्यामुळे असंच राहू द्यायचं. आणि तिकडेच जरी खराब झालेले जे काही तुमचे नाही जगत ते खराब झालेले तिथेच असले तरी असू द्या, काही फरक पडत नाही. आणि मग 5-6 दिवसानंतर जे आहे तुम्ही ही जी कुंडी आहे छान ब्राईट म्हणजे उन्हामध्ये ठेवायची आणि मग बघा तुमचा पालक कसा ग्रो होतो. नॉर्मल तुम्ही जे पाणी देता तसं पाणी द्यायचं.
आणि तुम्ही जर बनाना पील फर्टिलायझर किंवा ऑनियन पील फर्टिलायझर असे काही फर्टिलायझर तुम्ही घरी तयार करत असाल, राईस वॉटर असेल, तर ते यांना दिलं तर खूपच छान ग्रोथ होते. तर बघा इथे माझं सगळं वरून माती वगैरे टाकून झालेली आहे. आता यांना मी पाणी दिलेलं आहे आणि मी आता यांना सावलीत ठेवणार आहे आणि याचा जो काही रिझल्ट असेल मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. खूप उत्सुकता असेल तर आय बटनमध्ये दिलेल्या व्हिडिओला क्लिक करा आणि तुम्ही त्यामध्ये बघू शकतात. पण आय डोंट थिंक सो की त्यामध्ये पूर्ण प्रोसेस मी एका व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेली असेल. तिथेही 2-3 व्हिडिओ असतील, तर त्या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला देते, म्हणजे तुम्ही आजच तो व्हिडिओ बघू शकतात. आणि इथे माझा पालक जो आहे फ्रीचा ग्रो होण्यासाठी तयार आहे. गेल्या महिन्याभरापासून पियाची कुरकुर माझ्या मागे जी आहे ती चाललेली आहे. ते म्हणजे काय की तिला पिलो बनवायचे आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तिचा गाडीचा जो टूर आहे, मागची सीट तिचीच आहे आणि तुम्हाला दाखवलं होतं की पूर्ण छोटंसं घर तिने बनवलेलं आहे. सो तिथे तिला पिलो पाहिजे आहे आणि विकत घेण्याची काही गोष्ट नाही. म्हणजे काय छोटी पिलो घ्यायची तर म्हणजे कमी पैशात भेटून जाईल एवढं विशेष नाही. पण घरी बनवलेल्या गोष्टीमध्ये आपण त्यामध्ये थोडा वेळ देत असतो. मुलंही आपल्यासोबत जे असतात एंगेज होतात आणि जो क्वालिटी टाईम जो स्पेंड होतो तो मला खूप आवडतो आणि त्यापेक्षा जास्त मला अशा DIY गोष्टी करायला, जुगाड करायला खूप जास्त आवडतं. तर पहा, आता मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की माझे वॉर्डरोब जे आहे मी व्यवस्थित त्याला डीप क्लीन वगैरे केलं, ऑर्गनाईज केलं. व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघा, खूप छान आहे. तर असो चला, तो जो तिथे क्लीन केलं त्यातले काही कपडे मी काढून ठेवलेले होते. त्यातला हा एक शर्ट होता आणि हा शर्ट जेव्हा बघितला तेव्हाच मी मनावर घेतलं की चला हा सॉफ्ट आहे, याचं जे मला पिलो बनवायची आहे खूप छान बनेल. तर मी त्याला आधी जे आहे उलटा केला आणि चौकोनी शेपमध्ये कट केला आणि ज्या स्लीव्ज वगैरे होत्या सगळ्या काढून घेतल्या आणि एक चौकोनी शेपमध्ये जे आहे मी त्याला पूर्ण चारी कोपऱ्याने जे आहे शिलाईन करून घेणार आहे. एक जो छोटासा भाग असतो ना तो उरू द्यायचा आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये कॉटन फील करू शकू. आता कॉटन तुम्ही म्हणणार की आणायचा कुठून, इतके शहरामध्ये कॉटन मिळणार कुठून? सांगते मी तुम्हाला. तुमच्या सगळ्यांच्या घरी लहान मुलं आहेत, मला माहिती आहेत. लहान मुलं नसतील तरी त्यांची खेळणी तुम्ही जपून ठेवलेली असणारच, याची मला खात्री आहे. हा बघा इथे एक छोटा कोपरा जो आहे मी शिवायचा बाकी ठेवलेला आहे, म्हणजे यातून मी मध्ये कॉटन फील करेल. जो काही एक्स्ट्राचा पार्ट होता ना तो मी इथे काढून घेते, जेणेकरून जास्त हार्ड किंवा मग टुचणार नाही, कारण शेवटी पियाच त्याला यूज करणार आहे. सो तिला टुचायला नको म्हणून सगळे हार्ड जे आजूबाजूचे कोपरे होते सगळे मी कट करून इथे घेतलेले आहेत. आता हे जो छोटासा कोपरा आपण उरू दिला होता त्यातून याला जे आहे आपण उलटं शिवलं होतं, उलटं शर्ट मी केलं होतं. आता त्याला सुलटं करून घ्यायचं आहे आणि तुमचं हे पिलोचं जे कवर आहे बेसिकली हे तयार आहे आणि यामध्ये आपल्याला आता कॉटन फील करायचं आहे. जे काही ह्याचे कोपरे आहेत ते तुम्ही त्यामध्ये कैची वगैरे टाकून जे आहे कोपरे तुम्ही व्यवस्थित बाहेर काढून घेऊ शकतात. आणि हा पहा, हा टेडी होता, तर हा टेडी पिया आता यूज करत नाही आहे. अगदी म्हणजे बेडमध्ये मी याला स्टोअर करून ठेवलेला होता, कारण फेकता येत नाही. आणि तेव्हाच विचार केला होता की याला फेकण्याआधी याचा पिलो बनवेल, पण ती पिलो पियासाठी बनवेल याची मी विचार केलेला नव्हता. तर जो आहे शेवटी पियासाठीच बनते. तर यामध्ये जे फायबर निघतं ना, ॲक्च्युली म्हणजे तो कॉटन नसतो, तो थोडं प्लास्टिकसारखं ते फायबर असतं. पण आपण ज्याही पिलो विकत घेतो त्यामध्ये हाच जो असतो हा फायबर भरलेला असतो त्यांनी. म्हणजे मला माहीत नाही याला काय म्हणतात, फायबरच म्हणतात की काय. पण काय करायचं ना की याला जे आहे ना व्यवस्थित मोकळा करायचा. आता बघा जसं पिया आता करत होती ना की हाताने याला छान मोकळा करायचा. जेवढा तुम्ही मोकळा त्याला करणार ना तेवढा तो जास्त फ्लपी होतो आणि तुमची पिलो तेवढीच जास्त फ्लपी होते. कारण आता हा टेडी असो किंवा तुम्ही जुनी तुमच्याकडे पिलो असेल ना, ती पिलो तुम्ही ओपन करून नवीन पिलो भरून घेऊ शकतात. आणि तुम्ही जेव्हा नवीन पिलो अशी छान म्हणजे पिंजून म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात आय डोंट नो, तर जेवढा तुम्ही कापूस हाताने पिंजला ना तेवढा तुमची पिलो जी आहे ती फ्लपी बनते. तर तुम्ही जुनी पिलो तुमची जी आहे काढून परत नवीन पिलो अशा पद्धतीने बनवून घेऊ शकतात. आणि तुमची जुनी पिलो जी खूप जास्त दबली गेली असेल ना ती नवीन बनल्यानंतर छान फ्लपी होते आणि एक न्यू पिलोची जी आहे ती फिलिंग येते. तर त्या कोपऱ्यातून जो एक कोपरा सोडला होता त्यातून मी सगळा जो हा कॉटन होता यामध्ये भरला आणि मग हातशिलाईन करून घेतली. कारण मशीनमध्ये काय होतं ना की कॉटन भरल्यामुळे मला ते मशीनमध्ये जमत नव्हतं. सो म्हटलं हातशिलाईन करूयात. आणि इथे माझी जी पिलो आहे ती बनून तयार आहे. थोडी फिनिशिंग येत नाही कारण याला वरून एक नवीन कवर बनवावं लागेल, तेव्हा हे व्यवस्थित दिसेल. आणि कवर आपण बनवूयानंतर. सध्या तरी मी घाई गडबडीत हा व्हिडिओ जो आहे आदल्या रात्री शूट केलेला होता आणि तो मागचा व्हिडिओ मोठा
मोठा झाला असता म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये जे आहे हे तुम्हाला दाखवत आहे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हालाही करायच्या असेल ह्या अशा टेडी वगैरेपासून तर तुम्ही बनवून घेऊ शकतात. आणि इथे बघू शकतात पिया किती छान एन्जॉय करते. तर चला मी माझा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल. गार्डनिंग असो की मग हे पिलो असो किंवा मग रेसिपी असो, जे काही आवडलं असेल कमेंटमधून सांगा. व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मेक शुअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.